गुड इव्हनिंग भाई लोग और भाई लोग के नाम माने हुए बहन लोग. कसा आजचा विषय तुमच्यासाठी परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे मी. ब्लॉग आहे 4था आणि आज आपण चाललोय दहीहंडी बघायला. आता इथून कसं आपण आता घरातून मी ब्लॉग बनवतोय, इथून आता आपण जाणार आहे भांडुपला आणि भांडुपचे दहीहंडी बघणार आहोत. तर पटावर आता घरातून निघूया, चलती का नाम रेलगाडी घेऊया, येड बघाव चला. तर भाई लोक आता जसं तुम्हाला बोललो मी भांडुपला येणार आहे, तसं भांडुपला आलेलो आणि आपल्या संग त्या मागच्या व्हिडिओमध्ये भाऊसाहेब होते, ते पण भाऊसाहेब रिटर्न आलेले. आता इथून आम्ही जाणार आहे दहीहंडी बघायला. तर तुम्ही बघू शकता भांडुपच्या आम्ही देवी साईडला आलेलो, इथून तुम्हाला कॉलेज दिसू शकतं. आय थिंक सो नाही दिसत आहे, मला वाटतं खूप ब्लरी आहे. तर इथून आता आपण चालत पुढेच आहे ना गोल्डन पॅलेसला. गोल्डन पॅलेस इथे एरियाचं आहे. हो गोल्डन पॅलेस. हां तर इथून आपण पुढे जाणार आहे, तर तिकडे आपण भेटू. भांडूप गोल्डन पॅलेस प्लेस आहे, तिकडे आता आपण जाणार आहोत. चला चालत जाऊ आणि डायरेक्ट स्पॉटवरती भेटू. हॅलो तुम्ही बघू शकता, तसं मी तुम्हाला सांगितलं स्पॉट आलेलं आहे इकडे. तर आता स्पॉटवरतीच आलेलो आहे. स्पॉट बघा, इथून तुम्हाला स्पॉट दिसत असेल. हे बघा इथून तुम्हाला स्पॉट दिसतोय. आता त्या स्पॉटवरती जाऊया आणि बाकीचं मग पुढे दाखवतो तुम्हाला. आणि स्टेज समोर जे प्रेक्षक उभे आहेत तर त्यांनी जरा साईडला उभं राहा, कारण इथे सगळ्यांना दिसलं पाहिजे पुढचं. मला वाटतं की ठाण्याचे सर्व आलेले आहेत. बालगोविंदा पथक पंशील नगर, छोटे बालगोपाळ प्रयत्न करतायत. आपणास योग्य मानधन दिलं जाईल, छान प्रयत्न करतात. बेस्ट ट्राय करतात. ठीक आहे. आणि आपल्याकडे हुकचा अभाव असल्यामुळे तुम्हाला 7 थरापर्यंत लावण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, किंवा तुमच्या इच्छेने जेवढे थर लावता येतील तेवढे लावा. रामनगर गोविंदा पथक ठाणे, त्यांचे ट्रेनी सेलार या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आहे. आपल्या सर्वांना भाग्य आहे की या ठिकाणी रामनगर ठाणे मंडळ 7 थरांचा प्रात्यक्षिक थरार करतायत. सर्व मंडळांनी पाहायचं आहे आणि आदर्श घ्यायचा आहे. ठाण्याचं मंडळ दुसरी दहीहंडी लावण्यात येईल, त्याची व्यवस्था आमचे कार्यकर्ते करतायत. तत्पूर्वी ठाण्याहून आलेले रामनगरचा राजा गोविंदा पथक
ऋतिक शेलार, आपण कुठे असाल तर स्टेजवरती यायचे. ऋतिक शेलार. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा भाग यांचा प्रात्यक्षिक दहीहंडीचा बक्षीस घेण्यासाठी त्यांनी जे मनोरा केलेला आहे. आणि या ठिकाणी अजित कुमार पिसाळ, ईशान्य मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे दादा आणि रवी शेठ केंद्रे, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते योग्य मानधन आणि आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर ऋतिक शेलार याचे संस्थापक ऋतिक शेलार, आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि ऋतिक शेलारला विनंती आहे की आपण पटकन स्टेजवरती यायचं आहे, तोपर्यंत दुसऱ्या दहीहंडीचं आयोजन होत आहे. ऋतिक शेलार. आणि आपण आपल्या मंडळाला शुभेच्छा. 2 मिनिटं आपण फरार लावलेले, त्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं. ठीक आहे. ऋतिक शेलार यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन अजित कुमार पिसाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते ज्यांनी पहिलाच प्रयोग केलेला या 2024ला ऋतिक शेलार रामनगरचा राजा ठाणे सर, तो आयोजकाबद्दल आज आमच्या 2 शब्द बोलावेत. त्यानंतर पुढील मंडळात सज्ज राहतील. या ठिकाणी दहीहंडी लावण्याचा त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते दहीहंडी वर घेतली जाईल. बेस्ट ट्राय केलेला आहे. या गोविंदा पथकासाठी दादांनी सर्वांना टी शर्ट दिलेले आहेत आणि दादांच्या वतीने त्यांना भरपूर सहकार्य केले. विभागाचे कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत लवकरच या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी बालगोविंदा पथक ठीक आहे. या ठिकाणी सन्माननीय, चला ठीक आहे, पहिले आई एकविरा कांजुरिस्ट, चला 5 थर लावा. आई एकविरा हाय 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 हाय. यानंतर या ठिकाणी आजच्या दहीहंडीला सदिच्छा भेटण्यासाठी
आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर आमदार सन्माननीय सुनीलराव साहेब सुद्धा येणार आहेत. त्याचबरोबर आमच्या महिला मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव याही उपस्थित राहणार आहेत. आता एकविरा मंडळ सीताराम गोविंदा पथक झालं बघा सर. हॅलो, या ठिकाणी बेस्ट ट्राय केलेला आहे. या ठिकाणी सावकाश खाली उतरायचे आहे. माजी शिवसेना शाखा प्रमुख इंद्रप्रभू गवस यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला आपण आलात त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आयोजकाच्या वतीने आपलं स्वागत करण्यात येत आहे. इंद्रप्रभू गवस, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पटेकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण त्यांना फक्त मानधन द्या. उभी करा सांगितलं हे मोठे पण सुरू केलं. आता छोट्यांना कुठं करणार सांगा तुम्ही, कुठं उभी करणार? बालगोपाळ लावलं तर आणि ते सुरू करायला वेळ पुरणार नाही ना. ते काय झालं ना, बालगोपाळ तयार आहे. चला, पप्पू पाटणकरचं बालगोपाळ मंडळ आपल्या प्रात्यक्षिकात थरार लावत आहेत आणि तुमच्या मला वाटते पहिल्या या ठिकाणी लवकरच आपला शानदार गोविंदा पथक जयेश पुजारी यांचं या ठिकाणी येत आहे. त्याचबरोबर आपल्या स्थानिक जेवढी मंडळांना आपण निमंत्रण दिले ती मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण पहिली संधी देणार आहोत. त्यामुळे
आपले मंडळाचे आयोजक आज पुढे यायचे पप्पू पाटणकर आपणास पाथर्डे साहेब या पप्पू पाटणकर आणि साहेब या बालगोपाळ मित्रमंडळाच्या बँडचा प्रात्यक्षिक झालेला त्या मंडळाला ट्रॉफी आणि योग्य मानधन दिलं गेलेलं आहे. पप्पू पाटणकर आपण आला ना स्टेजवर या जिमचे ऋषी सर आपल्या विनंती स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी पुष्पगीतून आपला सन्मान केला जातो. आपले सर्व मित्र परिवार घेऊन या. ठीक आहे. हे सीताराम गोविंद पथक आणि LKK गोविंद पथक. स्वागताची सलामी दिलेली आहे. हे आशीर्वाद गोविंदपत साईनगर यांनी जिद्दीवर या ठिकाणी आजचे आयोजक सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सन्माननीय खासदार साहेबांना आपण स्टेजकडे येण्याची वाट करून द्यायची आहे. आपले भाऊ आलेले आहेत सर्वांचे लाडके खासदार त्यांना स्टेजवरती घेऊन यायचे आहे. आदरणीय लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार ईशान्य मुंबई जिल्हा संजय भाऊ पाटील यांचं आगमन होत आहे. तमाम कांजूर भांडूपवासीयांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्रमांक 111 आणि 117 यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करून घ्या. खासदार सत्कार करू. आदरणीय संजय भाऊ पाटील खासदार यांचा सन्मान आमचा युवा नेतृत्व अजित कुमार पिसाळ यांच्या शुभ हस्ते प्रेमाची शाल आणि ओढ देऊन भाऊंचं नेतृत्व आपल्या सर्वांनी मान्य केलं आहे आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण पुढील प्रयत्न करणार आहोत. भावी नगरसेवक आमचा अजित कुमार पिसाळ. त्याचबरोबर भाऊंना सांगू इच्छितो आतापर्यंत अनेक मंडळी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत.
या ठिकाणी आपल्या कांदुरबाग गोडशेंचे पी आय कोकाटे साहेब, आपलं स्वागत आहे. आपण स्टेजवरती यायचं आहे. कोकाटे साहेब आणि कोकाटे साहेबांचं आदरणीय कोकाटे साहेब, त्याचबरोबर आपले लाडके खासदार संजय भाऊ पाटील, आमचे अजित कुमार पिसाळ दादा आणि गणेश अण्णामुळे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी मी नावं घेऊन वेळ लावत नाही. शानदार गोविंदा पथकाला संधी दिली जाणार आहे पुढचे दहीहंडी फोडण्याचे. 7 थर लावून आपला थरार दाखवायचे आहे. त्यांचे जयेश पुजारी यास विनंती आहे की आपण आपले मंडळाचे थर लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. चांगल्या प्रकारे खेळ आपण खेळा, कुठलाही रिस्क न घेता आपण हा खेळ खेळा. आपल्याला सर्वांना शुभेच्छा आणि देवाकडे विनंती, कुठलाही अडचण नव्हतं, कुठलाही दुखापत न होता चांगल्या प्रकारे आजचा दिवस, उद्या परवा चांगल्या प्रकारे खेळ हा चालू ठेवावा आणि सर्वांनी मिळून मिसळून हा सण साजरा करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहेत. सर्व मंडळ कांजूरमधील भाऊ तुमच्या पाठीशी आहेत, त्यांना तुमच्या मंडळ महिलांना सपोर्ट करा. पहिला प्रयोग त्यांचे चांगला प्रयोग आहे. आपल्या विभागातील पहिलं महिला गोविंदा पथक. Okay.
सलामी दिलेल्या भावांना धन्यवाद. या ठिकाणी मंगलमूर्ती महिला गोविंदा पथकाने आदरणीय खासदार साहेबांना पहिली सलामी दिलेली आहे. धन्यवाद. जयेश लगेच आपले 6 थर लावून दहीहंडी फोडण्याचा पटकन, अन्यथा भाऊ आपले पुढे जाणार आहेत पुढच्या कार्यक्रमासाठी. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी आदरणीय भाऊ या ठिकाणी ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस पार्टीचे आमचे शालिग्राम पटेकरजी यांच्याकडून 500 रुपयेचा इनाम, 500 रुपये महिला गोविंदा पथकासाठी आलेले आहेत. तर त्या महिला गोविंदा पथकाने येऊन हे बक्षीस घेऊन जायचं आहे. ये देविका, या लवकर या. चला भाईलो, तसं तुम्ही बघितलं असेल किती सारे थर लावले, किती सारे पडले, किती मजा आली असेल. तर आता कसं खूप टाईम झालेला आहे. 10:30 किती वाजले? 10पर्यंत टाईम आहे. 10 म्हणजे टाईम निघून गेलेला आहे. तर आम्ही निघून चाललो आहे घरी. खूप टाईम झालेला आहे. तर आता चुपचाप घरी जाऊ. मी तुम्हाला भेटतो विकोई सेशनला. चला बाय. भाई लोक, तुम्ही व्हिडिओ सगळ्या नाही काय सगळे शॉर्ट्स बघितले असेल. आता काय झालं, साहेबांना मी सोडून आलेलो आहे घरी. खूप टाईम झालेला आहे. आणि इथून आता मी आता एक आहे स्टेशन बाजूलाच आहे, भांडूप स्टेशनला चालू आहे. इथून आता आपण चुपचाप नाही काय आपण स्टेशनला जाणार आहे. पाऊस पण पडतो तुम्हाला दिसत असेल. तर फटाफट जाऊया. जाऊन आता पहिले स्टेशनला जाऊया. म्हणून झालं आहे 11 वाजायला आले. 11 आणि दहीहंडी पण बंद झाली. मी तर लवकरच निघालो, लेट झाला म्हणून. पण आता आपण जाऊया फटाफट. आणि ब्लॉक बोलतात ना की एंड काढायचा टाईम आलेला, घरी जाऊन एंड करूया. तो पण आता फटाफट जाऊ स्टेशनला जाऊ. 5-10 मिनिटांनी चालत येऊन भांडूप स्टेशनला पोचले. तुम्ही बघू शकता भांडूप स्टेशन. हे बघा भांडूप स्टेशन आहे. अजूनपर्यंत आहे ना आपले ना CST साईडला जाणारी ट्रेन आलेली नाही, विकोई साईडला. खूप टाईम लागतो मला वाटतं, पण बघू किती वेळ लागतो. आता तुम्ही बघू शकता स्टेशन. हे बघा भांडूप स्टेशन. तर बघू आता किती वेळ लागतो. मला असं वाटतं लांबून ते दिसते ट्रेन. बघू ती 5 का 25 वेळ आणि कुठे जाणारी बघू मग आपण. आता जाऊ. खूप लेट झालं आहे. मी बोलतात ना जाऊ चालून आणि उभं राहून पाहिजे लेट. बघू आता. चलती काय ना रेलगाडी आपला डायलॉग घेऊ आता. चला, तुम्हाला डायरेक्ट विकोई स्टेशनला दिसतो मी, म्हणजे भेटतो.